महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत. कारण आपण 1 महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता. मान्सूनचाही आपण अंदाज 2 महिन्यापूर्वी दिलेला होता. आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि हा जो अंदाज दिला होता आपल्या शेतकरी ब्रँड या यूट्यूब चॅनलवरती, इथे बघू शकतो आपण शेतकरी ब्रँड 1 महिन्यापूर्वी हा अंदाज दिलेला होता. हवामान अंदाज गोकुळ पाटील. आपला अंदाज असा होता, महाराष्ट्रात मेच्या दुसऱ्या आठवड्यात वादळी पाऊस. आपण बघितलं असेल मेच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा या सर्व भागात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप मोठा पाऊस झालेला आहे. आणि हा आपला अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. आणि त्यानंतर आपण दुसराही एक अंदाज 1 महिन्यापूर्वीच दिलेला होता. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची हजेरी. आता बघूया जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो का. आपण 1 महिन्यापूर्वी हा अंदाज दिलेला होता. आपल्या हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूया आपण आता पुढील अंदाज. जूनच्या पहिल्या आठवड्यातला अंदाज आपण बघूया. ठीक आहे, आपण आता बघणार आहोत जूनच्या पहिल्या आठवड्यातला अंदाज. इथे बघूया. आज 29 तारीख आहे. 29 तारखेचं वातावरण जर बघितलं, कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते. इकडे बेंगलुरू कर्नाटक मध्येही पाऊस चांगला असेल. मात्र कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. मुंबईलाही थोडं ढगाळ वातावरण 31 तारखेलाही असणार. मात्र 31 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस होईल. मात्र आता 1 तारखेनंतरचा आपण अंदाज बघणार आहोत. इथे बघूया 1 तारखेला पावसासाठी अनुकूल असं वातावरण अरबी समुद्रात बनत आहे. आणि महाराष्ट्रात 2 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. इथे बघूया छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर, बीड, परभणी, जालना, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस असेल. खास करून पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचं वातावरण जास्त राहील. इथे बघूया हे 2-3 तारखेचं वातावरण आपल्याला दिसतंय. सांगलीलाही खूप मोठ्या पावसाचं वातावरण आपल्याला इथे दिसतंय. सोलापूर असेल, लातूर असेल, बीड असेल, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जवळपास बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, यामध्ये काही भाग सुटूही शकतो. कारण हा पूर्व मान्सूनचा पाऊस आहे. आणि आपण आता 3 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 3 तारखेला रात्रीचं वातावरण. पाच तारखेचं वातावरण आपण बघतोय. 3 तारखेलाही 4 तारखेलाही चांगला पाऊस असेल. मात्र आता 5 तारखेला मुंबई असेल, उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे महाराष्ट्र मालेगाव, कल्याण, ठाणे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस आपल्याला दिसतोय. अहमदनगर, संगमनेर, इकडे प्रवारस, लोणी वगैरे, बारामती, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीलाही आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते. इकडे नांदेड जिल्ह्यातही वातावरण चांगलं राहील पावसासाठी. संपूर्ण मराठवाडा असेल, इकडे अमरावती जिल्ह्यातही 5 तारखेलाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला दिसते.
मात्र आपण इथे बघणार आहोत खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस चांगला असेल. बऱ्याचशा भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला दिसते. सहा तारखेचं वातावरण जर बघितलं, थोडंसं वातावरण आपल्याला सकाळचं वातावरण कमी राहील, मात्र दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल. असा हा आपला पहिल्या आठवड्यातील हा अंदाज होता. इकडे नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस दिसतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, सोलापूर, अहमदनगर, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, इकडे कर्नाटक, गोवा या भागातही चांगला पावसाची सुरुवात आपल्याला पूर्व मान्सूनचा पाऊस आपल्याला दिसेल. 7 तारखेचं वातावरण जर बघितलं, 7 तारखेलाही चांगला पावसाचं वातावरण दिसतंय. इथे बघूया, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातही हा पाऊस असेल. मराठवाडाही आणि विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह थोडाफार पाऊस होऊ शकतो. पण खास करून मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीलाही चांगला पावसाची शक्यता. इथे मुंबई, ठाणे या भागातही चांगला पाऊस होतोय. असा हा आपला जून मधला पहिल्या आठवड्यातला हा अंदाज होता. आपण 1 महिन्यापूर्वी हा अंदाज दिलेला होता आणि आपले या अगोदरही 2 महिन्याचे 60 दिवसांचा अंदाज, बरेचसे अंदाज आपले जवळजवळ 99% अंदाज आपले तंतोतंत या अगोदरही खरे ठरलेले आहेत आणि हा अंदाजही जवळपास खरा ठरेल अशी अपेक्षा मला आहे, कारण हा असा आपला अंदाज होता. जय महाराष्ट्र.